असं का? ते 2 दिवस विचार करतात, आपल्या लेकराला पुस्तक तर घेऊन द्यायचं आहे. पुस्तक घेऊन द्यायचं म्हटल्यानंतर घरातला छोटासा दागिना असतो, तो दागिना संबंधित सावकारला, त्यावेळेच्या सावकारला विकतात आणि त्या आलेल्या पैशातून नेपोलियनचं चरित्र घेऊन देतात. म्हणजे पहिला बाप असेल की घरातलं सोनं विकून पुस्तक घेऊन देणार आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले. पण हे वाचत असतेवेळी मला प्रश्न पुढे पडला की नेपोलियनच त्यांना वाचायला का लावला असेल, तर नेपोलियन मध्ये आहे काय? आपण मुलांना काय वेगळं सांगू शकू? मी हे शोध घेत असतेवेळी नेपोलियनचं चरित्र वाचलंय. त्यातला एक प्रसंग मला तो आवडला, तो आजही मी विद्यार्थ्यांना सांगत असतो की नेपोलियन युद्धावर चाललेले आहेत, घोडदळ आहे, हत्ती आहेत, सगळे आहेत, पाठीमागं सैन्य आहे आणि युद्धभूमीवरती जाणार तोपर्यंत पाय घसरून ते त्या युद्धभूमीवरती कोसळले नाही नेपोलियन. प्रसंग बघा, नेपोलियन कोसळलेला आहे, मागं सैन्य आहेत, तो खाली कोसळलाय. त्यावेळी नेपोलियनला लक्षात आलेलं आहे की मी पडलोय, हा अपशकुन आहे, हा मेसेज माझ्या सैन्याच्यात जाणार आहे, मी हे युद्ध आपण जिंकणार नाही. नेपोलियन माती झटकत उठतो आणि तो सैन्यानं उभं करतो आणि म्हणतो, मला माहिती आहे तुमच्या डोक्यात काय चाललंय, आपला सेनापती युद्धभूमीवर पाऊल ठेवल्यानंतरच पडलाय, तर आपण युद्ध जिंकणार की नाही. पण तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो की ह्या युद्धभूमीला पाऊल टाकल्यानंतर ह्या युद्धभूमीनं मला आलिंगनासाठी हाक मारलं आणि मी त्याच्यावरती कोसळलो. तिने मला कानात सांगितलं, मला तुझी करून घेऊन जा. त्या मला ह्या भूमीनं सांगितलंय आपण ही युद्ध जिंकणार आहोत. भलेही हे रचला असेल, काय असेल तो भाग वेगळा, पण प्रसंग असा आहे, प्रेरणादायी आहे. हे प्रसंग आपण पुस्तकातले प्रसंग विद्यार्थ्यांना सांगू शकलो शिक्षक म्हणून, तर निश्चितच ते पुस्तक शोधत मुलं येतात.